नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हळद पिकाचं जो काही शेवटचा टप्पा आहे, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता सर्व शेतकरी बांधवांनी हळद पिकाला जे शेवटचं पाणी देतात, ते पाणी देऊन जे काही पाणी तोडलं असणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या हळदीचे पानं पण असे टोटल बसलेले आहेत. आता काही शेतकरी बांधवांचे हळदीचे पानं जे आहेत ते थोडेफार हिरवे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे तर हळद पीक काढण्यासाठी गडबड करू नये. कारण शेतकरी बांधवांनो, जो हळदीचं पान हिरवं असतं किंवा ते पूर्णपणे वाळत नाही तोपर्यंत हळदीचं पीक काढून घेऊ नये. आता भरपूर ठिकाणी असं होतं की जे काही हे हळदीचे पानं दिसत आहेत ते पूर्णपणे कापले जातात आणि कापून बाहेर काढले जातात. पण त्यांचं रिझन हे असतं की ते त्या हळद पिकाच्या पानाचा खत बनवतात. तर ती एक गोष्ट आहे, ती गोष्ट कॉस्टली पण आहे. ती करण्यासाठी आपल्याला लेबर्स पण लागतात आणि ती गोष्ट आपल्या इकडल्या शेतकऱ्यांना म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी त्या गोष्टीची खूप टाळाटाळ करतात. तर ती गोष्ट चांगली पण आहे, त्यामुळं खत पण चांगला प्रिपेअर होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत हळदीचं पान पूर्ण असं वाळून जात नाही तोपर्यंत हळद काढू नका. कारण याच्यामध्ये जो पूर्ण अन्नद्रव्य साठवलेले असतात हळदीने, ते पूर्णपणे हळदीच्या कंदामध्ये जातात आणि हळदीचा जो काही कंद असतो तो वाढीसाठी त्याची मदत होते. जेणेकरून हळदीचं जे काही वजन आहे, आपण हळद शिजवल्यानंतर भरपूर जणांचं म्हणणं असते की हळद घटते. तर ह्या गोष्टी केल्यामुळे हळद जी आहे ती घटणार नाही आणि हळदीचं वजन पण चांगल्या प्रकारे येईल. तर शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत टोटल हळदीचा पाला वाळत नाही, जोपर्यंत पूर्ण बसत नाही आणि वाळल्यानंतर शेतकरी बांधवांनो, जो तुम्हाला पुढच्या वर्षी बेण्यासाठी हळदीचा वापर करायचा आहे, त्या हळदीचा जो काही बेड आहेत, त्या बेडवरील हळदीचा जो पाला आहे तो कृपया करून काढून घ्यावा अगोदर. त्याला जाळण्याच्या ऐवजी त्याला काढून घ्यावं आणि नंतर तो जो हळदीचा कंद आहे त्याचा वापर तुम्ही पुढच्या वर्षी लागवडीसाठी करावा. कारण जेव्हा आपण त्याला जाळून टाकत असतो तर त्यामुळं थोडा कंद जो आहे तो कंद खराब पण होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जो काही आपला हा वाळलेला पाला आहे तो शक्यतोवर ज्या बेडचा आपल्याला बेनं ठेवायचं आहे त्यावरला सर्वप्रथम काढून घ्यावा. नंतर त्याला आपण टिकाशीच्या माध्यमानं किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमानं असो तो हळद काढून घ्यावा आणि बेण्यासाठी ठेवावा. तर भरपूर शेतकरी बांधव जे हळदीचं बेन आहे ते ठेवण्यासाठी झाडाच्या खाली लिपून घेतात मातीने, त्यावर पाचट वगैरे टाकून. ती पण एक चांगली टेक्निक आहे. त्याचबरोबर जर शेतकरी बांधवांनी जे आपले पोते असतात, आपण जे बारदाना असतो तो जर वापरला आपण आणि त्याला जर व्यवस्थितरित्या झाडाच्या खाली किंवा एखादा मांडव वगैरे आपण बनवतो त्यामध्ये जर ठेवलं तर जे आपलं बियाणं आहे ते चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि खेळती हवा असल्यामुळं ते बेणं नासण्याचे चान्सेस पण फार कमी होतात. तर अशा प्रकारे तुम्ही जे हळदीचं बेणं आहे ते प्रिझर्व पण करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हळद काढण्याची गडबड करू नका. जोपर्यंत पूर्ण पानं बसत नाहीत तोपर्यंत हळद काढू नका. त्याच्यानंतरच हळद काढून घ्यावी अशी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे. तर अशाच हळदीच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.